हे टू फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. मी एवढ्या हळू का बोलतो आहे कारण आवाज खाली जाईन. आज आहे 16 मे. आज आहे मम्मी पप्पांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस. त्यांची गोल्डन जुबली आहे. सो त्यांच्यासाठी आम्ही एक सरप्राईज प्लॅन केलं आहे. सगळ्या नातेवाईकांना बोलवलं आहे, हॉल बुक केलं आहे, सगळे अरेंजमेंट झालेत. तर आता मी पुढे चाललो आहे. मी आणि मला दादा सोडवायला येईल आणि मग त्यानंतर मी तिथे थांबेन कारण पाहुणे वगैरे येतील ना. सो त्यासाठी मी तिथे थांबेल आणि थोड्या वेळानंतर पप्पा मम्मीला घेऊन दादा आणि बहिणी येतील. सो त्यांचं रिॲक्शन काय असणार आहे ते सगळं आपण कॅप्चर करू आणि जेवढं काय शूट करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. त्यांच्यासाठी हे खूप एक मोठं सरप्राईज आहे. म्हणजे आजपर्यंत आम्ही छोटे मोठे सरप्राईजेस केलेत, पण हे आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं सरप्राईज आहे. सो म्हटलं व्लॉग बनवूयात. कसा बनतो आहे, किती बनतो आहे ते माहीत नाही, पण मोमेंट्स शूट नक्की करणार आहे मी. सो स्टे ट्यून्ड. आता मी निघतो. आता किती वाजलेत माहिती आहे का? 6:30 वाजलेत आणि टायमिंग दिला होता 7चा. सो आता आपण जाऊयात हॉलवरती, तुम्हाला डेकोरेशन वगैरे पण दाखवतो. चला. तर मंडळी, आपण आत्ता पोचलोत आपल्या व्हेन्यूवरती आणि हे बघा समोर इथे आहे एक स्टँडी. हे सगळं सेटअप करायचं होतं त्यामुळे लवकर आलतो. सो आता तुम्हाला आतलं इंटिरियर दाखवतो, जे डेकोरेशन वगैरे आहे ते सगळं, आणि लाईव्ह सिंगिंगसुद्धा होणार आहे. सो बघूयात काय काय मला कॅप्चर करता येते ते तुम्हाला दाखवतो. अँड यू ऑल्सो फील द मोमेंट. तर मंडळी, असा काहीसा सेटअप आहे आपला. तिकडे लाईव्ह सिंगिंगवाले आता सगळं प्रिपेअर करतात आणि हळूहळू आता लोक येतील. सो मी जाम एक्सायटेड आहे कारण पहिल्यांदा असा काही इव्हेंट स्वतः आपण हँडल करतो आहे. सो आणि त्यात सरप्राईज म्हटलं ना, डोक्याला ताप असतो भाई. मम्मीला एवढा शक आला आहे ना, काहीतरी यांचं चाललं आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की आपण सेलिब्रेट करायला कुठेतरी रेस्टॉरंट वगैरे चाललो आहे आणि मग त्यानंतर हॉटेलला जाऊन एक दिवस स्टे करणार आहे, असं काहीतरी सांगितलं. तर आवरून बसलेत ते लोक घरी. आता बघू काय होतं ते. आत्ता तर पूर्ण हॉल एम्प्टी आहे. आता वाजलेत 7:15 वाजत आलेत आणि भाई भीती वाटते की लोक येणार का नाही, कारण एक्सपिरियन्सच नाही ना भाई. फर्स्ट टाईम आहे सगळं. सो दिस इज नाव अँड आय विल शो यू आफ्टरवर्ड्स. इट इज द टाईम. आलेत ते लोक. हे बघा, ही गाडी आहे. काही साईड आहे ना, काही साईड आहे ना. या 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 तर मंडळी, दिस इज द नेक्स्ट डे. ह्या आधीचं जे काही तुम्ही फुटेज बघितलं त्यानंतर मी थोडं जे काही पाहुणे रावणे आले होते त्यांच्यामध्ये जरा गुंतून गेलो होतो, त्यामुळे मला काय ब्लॉग करता आला नाही. बट जे मेन मोमेंट्स होते ते तुम्हाला मी दाखवलेत. आणि भाई, जेव्हा मम्मी पप्पा गाडीतनं उतरले आणि त्यांना कळलं ना की हा सगळा जो काही खटाटोप आहे तो त्यांच्यासाठी केलेला आहे भाई, तो मोमेंट गाडीमधनं उतरताना तुम्ही बघू शकता. काय स्माईल होती त्यांच्या चेहऱ्यावरती आणि तिथून जी ती स्माईल सुरू झाली ती एंडपर्यंत स्माईल होती. अँड तिथेच आम्ही सगळे जिंकलो. ह्या व्हिडिओमध्ये बाय द वे तुम्हाला मीच दिसलो असेल, पण ह्याचा माझ्या मागे दादा आणि वहिनी यांनी खूप म्हणजे प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं काही त्यांनी होतं. जे तुम्ही स्टँडीज बघितले, जे पोस्टर्स बघितले ते दादानी पूर्ण डिझाईन केलेले. कुठून फोटो शोधून वगैरे त्यांनी डोकं लावून मस्त बनवले होते ते. आणि वहिनींनी इन्व्हिटेशन वगैरे
भरपूर म्हणजे टीमवर्क होता हा आमच्या तिघांचा. सो फायनली जेव्हा ती स्माईल बघितली ना तेव्हा असं वाटतं की एक नंबर भाई, वर्थ होतं सगळं काही जे काही केलं ते. आणि असंच छोटे मोठे सरप्राईजेस तुम्ही सुद्धा देत जावं तुमच्या आईवडिलांना. त्यांना ते लोक कुठे ना कुठे थोडंफार एक्सपेक्टेशन असतात, पण ते दाखवून देत नाही. आणि त्यांना हे असं सरप्राईज देणं किंवा असं डायरेक्टली जरी सरप्राईज नसेल तरी त्यांच्यासाठी काही प्लॅन केलं ना तरी लोक खुश होतातच भाई. ते लोक खूप साधे भोळे असतात. सो बाय द वे, आणि जे कोणी पाहुणे रावळे, बोबडी गाव आहे ती माझी, पाहुणे रावळे जे आमच्याकडून राहून गेले असतील, म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन नाही पोचलं किंवा ज्यांना कॉल नाही पोचला, त्याच्यासाठी आय एम सॉरी. कारण खूप गडबडमध्ये आम्ही हे सगळं प्लॅन केलं होतं आणि फर्स्ट टाईम आम्ही असं काहीतरी करत होतो. सो थोडं चूक भूल होती है तो माफ जरूर कर देना. आणि जे कोणी पाहुणे रावळे आले होते, तिथे प्रेझेंट होते, ज्यांनी कोणी विश केलं, त्यांना खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळेच हा जो कार्यक्रम होता त्याला अजून जास्त शोभा आली. सो दिस वॉज इट. मला मेन तर ना हे जे काय हा जो मोमेंट होता ना पूर्ण, याला कॅप्चर करायचं होता आणि ते मी केले. जे त्यांचे रिॲक्शन्स होते, जे सरप्राईज ते लोक झाले होते, ते मेन तर कॅप्चर करून ठेवायचं होतं. फोटोज तर आहेतच, फोटोजचा विषय नाही, पण व्हिडिओजमध्ये कसं पूर्ण असं फील येऊन जातो की खरं त्या मोमेंटला काय झालं होतं. त्यामुळे पन्ने अपना हथियार उठाया था. तर दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ. आता असेच छोटे मोठे व्लॉग्स येत राहतील. आता मी काहीच नाही बोलणार. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असंच प्रेम ठेवा. बाय द वे, जर तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो नाही करत आहे तर इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, कारण तिकडे मी खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. रोज आपले रील्स, काही ना काही रील्स येत राहतात. सो तिकडे फॉलो नक्की करा. आणि इकडे येणार आहेत, आता येतील हळूहळू. आता उचललं आहे ना हत्यार, आता येणार. चला बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय. काका काकू बोलता थे कि तुम्हारी आहट बिन सुने पहचान सकता हूँ, तुम्हारा हाल बिन देखे बता सकता हूँ, और है मेरी मोहब्बत में इतना असर, तुम्हारे आंखों के आंसू अपनी आंखों से बहा सकता हूँ. थैंक यू सर.